एक महत्त्वाची बातमी आहे। मंत्री बावनकुळे मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी आता पोहोचलेले आहेत। मंत्री बावनकुळे हे शिरसाट यांच्या मुंबई सेंट्रल इथल्या घरी दाखल झालेत। मंत्री बावनकुळे हे मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। संजय शिरसाट यांची भेट घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या मुंबई सेंट्रल इथल्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती सध्या कळते। या दोन्ही नेत्यांमध्ये भेट आणि या भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। ही दृश्य आपण बघतो ज्यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी दाखल झालेले होते त्यावेळीची आहेत। या दोन्ही नेत्यांची ही आज भेट होते, तीही संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी। या भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाट हे खात्यामधला निधी वळवल्यासंदर्भातली त्यांची नाराजी उघडपणे ते व्यक्त करत होते आणि त्यानंतरची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। शिरसाट यांनी खात्याचा निधी वळवल्यावरून आक्षेप नोंदवलेला होता। गेल्या काही दिवसांमध्ये शिरसाट यांनी निधीवरून थेट सरकार संदर्भातलीच घरचा आहेर देत नाराजी व्यक्त केलेली होती आणि मंत्री बावनकुळे त्यामुळेच आता संजय शिरसाट यांची भेट घेण्यासाठी पोहोचले असून या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील माझे सहकारी निवृत्ती बाबर आपल्याला। निवृत्ती, नक्कीच सुमित, आपण पाहतोय की मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री संजय शिरसाट यांच्या मुंबई सेंट्रल येथील नतानी हाईट्स या राहत्या घरी भेटीसाठी पोहोचले आहेत। संजय शिरसाट वारंवार जे आहे ते महायुतीतील मंत्र्यांमध्ये चर्चेतील एक नाव आहे आणि ते वारंवार निधीवरून जे आहे ते आपल्याला वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळत होतं। बावनकुळे या संदर्भात त्यांची भेट घेण्यासाठी आलेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल, परंतु बावनकुळे आतमध्ये जाताना कोणतीही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही। परंतु काल आपण जर पाहिलं तर अजितदादांनी निधीविषयी जे आहे ते वक्तव्य केलं होतं आणि त्याच्या अगोदर वारंवार संजय शिरसाट जे आहे ते सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही, निधी दुसरीकडे वळवला जातोय असा आरोप वारंवार केले होते। त्यानंतर अजित पवारांनी काल त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं। त्यानंतर आज चंद्रशेखर बावनकुळे हे संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी आल्याने विविध चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। आपण जर पाहायला गेलं तर संजय शिरसाट यांनी अजित पवारांच्या बोलण्यावरती देखील बोलणं टाळलेलं आहे, त्याच्यामुळे कुठेतरी ते अजून देखील त्यावरती वक्तव्य केलेलं नाही। परंतु दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे त्यानंतर अजितदादांच्या वक्तव्यानंतर भेटायला आल्यानंतर अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।